मुंबईजवळील वसईत काही दिवसापूर्वी घडलेल्या एका अमानुष घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं होतं। 4 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याला एका रिक्षा चालकाने निर्दयपणे जमिनीवर आपटत मारहाण केली होती। या घटनेचा व्हिडिओ पाहून प्रत्येकाचे काळीज पिळवटून गेलं होतं। मात्र आता या दुःखद घटनेतून एक दिलासा देणारी आणि हृदयस्पर्शी बातमी समोर आली आहे। मृत्यूशी झुंज देणारा तो चिमुकला विघ्नेश कोंडारे उपचारानंतर अखेर सुखरूप घरी परतला आहे। त्याच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पुढील उपचाराची तजवीज केली आहे। वसईतील अनुपम घर संकुलमध्ये राहणारा 4 वर्षाचा विघ्नेश कोंडारे पण 30 मार्चच्या दिवशी त्याच्यावर असा क्रूर प्रसंग ओढवला की संपूर्ण समाज हादरून गेला। नराधम संदीप पवार या 57 वर्षीय रिक्षा चालकाने संतापाच्या भरात या चिमुकल्याला उचलून जमिनीवर आपटत अमानुष मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वत्र संतापाची लाट उसळली। गंभीर जखमी झालेल्या विघ्नेशला तातडीने मीरा रोड येथील वोकहार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आणि छोटी शस्त्रक्रियाही केली। कुटुंबासाठी हे दिवस अत्यंत वेदनादायक आणि असह्य होते। या उपचारासाठी सुमारे 3 लाख रुपयांचा खर्च आला। या कठीण प्रसंगी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली। तर रुग्णालय प्रशासनानेही बिलात 20% सवलत देत मानवतेचे दर्शन घडवलं। 10 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर विघ्नेशची प्रकृती सुधारली। बुधवारी संध्याकाळी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि तो सुखरूप आपल्या घरी परतला। चिमुकल्याला घरी पाहून कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। हे 10 दिवस आमच्यासाठी नरकासारखे होते, पण माझा मुलगा सुखरूप घरी परतला हा आमच्यासाठी सर्वात मोठा दिलासा आहे, अशी प्रतिक्रिया विघ्नेशचे वडील अतुल कोंढारे यांनी दिली।